समोर मुळशी तालुक्यामध्ये 2 दिवसापूर्वी घडलेली घटना इतकी भीषण आहे, इतकी बीभत्स आहे की त्यातून कोणाही सामान्य माणसाचं रक्त खवळून उठेल। त्यामुळेच रिॲक्शन म्हणून प्रचंड मोठा मोर्चा आज या ठिकाणी निघाला आहे। प्रशासनाने मोर्चाचं नेतृत्व करणाऱ्यांना बोलावून निवेदन स्वीकारलं आहे। 2 जण अटक झालेले आहेत। प्रत्यक्ष घटना करणारा जो CCTV मध्ये कैद झाला आहे आणि त्याचे वडील खूप कलमं लावली आहेत आणि प्रशासन याची खात्री देते की अशा प्रकारची घटना भविष्यात होऊ नये याची काळजी पण घेतली जाईल आणि ज्यांनी घटना घडवली त्यांना आम्ही सोडणार नाही, त्यांना योग्य शासन होईल। आंदोलकांची आणखीन एक मागणी आहे की गावागावांमध्ये प्रचंड मोठ्या संख्येने बाहेरून लोक नोकरीसाठी आलेले आहेत, व्यवसायासाठी आलेले आहेत, ते धोकादायक आहे। आणि शुक्रवारच्या नमाजला तर गावात घरं 10 असतात आणि 5000 लोक नमाजला येतात। कायद्याच्या चौकटीत राहून याला प्रतिबंध कसा करता येईल असं पोलीस प्रशासन प्रयत्न करेल।